नमस्कार. घराच्या किमती कमी होतील का, या आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, किंवा प्रश्न थोडासा आपल्या पुढं असा निर्माण झालेला आहे की या घराच्या किमतीमध्ये ग्राहक उपलब्ध होईल का. तर आज ज्या घराच्या किमती ज्या स्तरावरती आहेत त्या स्तरावरती घरासाठी ग्राहक उपलब्ध होणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळं घराच्या किमती कमी होतील का म्हणल्यापेक्षा घराच्या किमती कमी करण्याशिवाय या व्यवसायाच्या पुढं दुसरं कुठलंही उत्तर नाहीये. जर कोरोनापूर्व ऑलरेडी या व्यवसायामध्ये मंदीचं प्रचंड सावट होतं आणि त्यानंतर कोरोनामुळे निर्माण झालेली प्रत्येक व्यवसायावरची अभूतपूर्व परिस्थिती, या दोन्हीतून मार्ग काढून या व्यवसायाला जर चांगले दिवस आणायचे असतील, किंवा या व्यवसायाला चांगले दिवस म्हणण्यापेक्षा या व्यवसायातून अर्थव्यवस्थेला हातभार व रोजगार निर्मिती आणि गरजवंतांना घरं उपलब्ध करून देणं, ह्या 3 गोष्टी जर करायच्या असतील तर घराच्या किमती आपल्याला ग्राहकाच्या खिशापर्यंत नेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला घराच्या किमती ह्या निश्चितपणे कमी कराव्याच लागतील. दुसरा प्रश्न असा आहे, परप्रांतीय नागरिक जे जास्त करून आपल्या इथं रोजगाराच्या संधीसाठीच येत होते ते आता बऱ्यापैकी निघून जात आहेत, रोजगार उपलब्ध होत नाहीत म्हणून. पण नंतर ज्यावेळेस रोजगार उपलब्ध होतील त्यावेळेस स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील का, बांधकाम क्षेत्रासाठी विशेषतः? बांधकाम क्षेत्रात तर संधी निश्चितपणे उपलब्ध होतील. फक्त बांधकाम क्षेत्राला आता सांगितल्याप्रमाणे बूस्ट देणं गरजेचं आहे, घराच्या किमती कमी करणं गरजेचं आहे आणि त्या क्षणी तर बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी या निर्माण होणारच आहेत. आता बाहेरच्या राज्यातले जे याच्यातले कामगार होते ते बहुतांशी स्पेशलाइज्ड वर्कर होते. तर त्या अनुभवी कामगार गेल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये या व्यवसायावरती नाही म्हटलं तरी थोडासा अनिष्ट परिणाम होणार आहे. परंतु मला वाटतं ह्या कोरोनाच्या संकटामुळे ही मंडळी जरी गेली असली तर त्यापैकी काही कामगार हे परत महाराष्ट्रात येणारच आहेत. परंतु या निमित्तानं कामगारांचा तुटवडा काही प्रमाणात जरी आपल्याला जाणवला तरी महाराष्ट्रीयन बेरोजगार युवकांसाठी ही एक खूप चांगली संधी निर्माण होणार आहे. त्याच्यातून फक्त त्या संधीचा लाभ घ्यायची तयारी महाराष्ट्रीयन तरुणांनी युवकांनी ठेवणं गरजेचं आहे आणि या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात प्रशिक्षण जर त्यांनी घेतलं तर ही जी एक पोकळी परराज्यातील कामगारामुळे निर्माण झालेली आहे त्या पोकळी जर भरून काढायचं ठरवलं तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांच्या हाताला कामही मिळेल आणि ह्या बांधकाम व्यवसायही सुरळीत चालू होऊ शकेल. जागतिक स्तरावर आता चीनच्या संदर्भात अविश्वासाचं आणि याचं वातावरण निर्माण जे झालेलं आहे त्याच्यामुळे भारतातून नवीन उद्योग निर्मितीसाठी काही संधी आहेत का आणि त्यातून परकीय चलन वाढेल किंवा रुपयाचे मूल्य वाढेल का? खरं तर याच्यामध्ये प्रचंड मोठी संधी आहे आणि आज आपल्या पुढं खूप मोठा आशेचा किरण या निमित्तानं दिसतोय. चायनामध्ये उद्योग व्यवसाय का गेले होते तर तिथं मुबलक प्रमाणात असणारं मनुष्यबळ आणि तिथल्या सरकारनं मागच्या 20 वर्षामध्ये ज्या या उद्योजकांना सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या, स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं होतं. त्यामुळं जगभरातल्या इंडस्ट्रीज आणि जगभरातले इंडस्ट्रियलिस्ट यांनी आपल्या उद्योग व्यवसाय चायनामध्ये सुरू केले होते. परंतु आता आपण विचारताय त्याप्रमाणे जे एक अविश्वासाचं वातावरण चायनाच्या बद्दल निर्माण झालेलं आहे त्याचा अनुभव किंवा त्याच्यातून भविष्यात उद्योग व्यवसायाची दिशा काय असू शकते याची पाठीमागच्या 8 दिवसातले जर काही आपण जागतिक नेत्यांचे स्टेटमेंट्स पाहिले तर ते आपल्या लक्षात येईल. जपानचे पंतप्रधानांचं स्टेटमेंट एक 8-10 दिवसापूर्वी आलं होतं की जर भारताने आमच्या उद्योग व्यवसायांना चांगली ट्रीटमेंट दिली तर चायनामधले बरेचसे आमचे उद्योजक चायनामधल्या इंडस्ट्रीज बंद करून भारतामध्ये त्या इंडस्ट्रीज चालू करायला इच्छुक आहेत. इव्हन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन
यांचं सुद्धा एक स्टेटमेंट चायनाच्या बाबतीत अशाच अनुषंगानं आलेलं होतं. आणि अगदी आजच दुपारी एका न्यूज चॅनलला मी पाहिलं की चायनामधून एक मोबाईल कंपनी भारतामध्ये येऊ इच्छिते आणि 800 कोटीचं भांडवल टाकून ताबडतोब ते कंपनी भारतात शिफ्ट होऊन भारतात व्यवसाय सुरू करते. खरं तर याच्यामध्ये प्रामुख्यानं चायनामध्ये ज्या इंडस्ट्रीज गेल्या होत्या मागच्या 20 वर्षामध्ये आणि जो काही चायनाचा विकास झाला आणि त्या अनुषंगानं जे चायनामध्ये परकीय चलन आलं असेल किंवा सुबत्ता निर्माण झाली असेल ते 3 क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं तयार झाली होती. त्याच्यातलं एक क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्स. त्याच्यापैकी आत्ता तुम्हाला सांगितलं की एक मोबाईल कंपनीचं आजच दुपारी एका न्यूज चॅनलला मी पाहिलं. दुसरं बांधकाम मटेरियल आणि तिसरं टॉईज. पण ह्याच्यातलं सर्वात मोठं प्रमाण जे होतं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बांधकाम मटेरियल. त्यामुळे या 2 क्षेत्रामध्ये प्रोडक्शनला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. मुळात आपण भारतामध्येच त्याचं चायनामधनं जे एक्सपोर्ट होत होतं म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्सचं आणि बांधकाम मटेरियलचं ते जरी थांबलं तरी जे आपलं परकीय चलन एक परकीय चलनाचा जो आपल्याला तुटवडा भासत होता किंवा परकीय चलन आपल्याकडून जे जात होतं चायनामध्ये कमीत कमी ते तरी थांबू शकेल आणि त्याच्या उपर आपल्याला जगभर त्याचं एक्सपोर्ट करण्याची खूप मोठी संधी त्या निमित्तानं मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विचार करताना देशाच्या प्रगतीसाठी आपल्या इथे असलेली सरकारी बाबूंची सवय जी आता सध्या नागरिकांनाही त्या अंगवळणी पडलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून जो लाल फितीचा कारभार होतोय तो सुधारण्याची गरज आहे का? निश्चितपणे गरज आहे. शासन या बाबतीत नेहमीच प्रयत्नशील असतं, परंतु तरी सुद्धा प्रशासनाने ही बाब समजून घेणं गरजेचं आहे की आता आपल्याला जगाच्या बरोबर जर राहायचं म्हटलं किंवा जागतिक स्तरावरची जी एक संधी आपल्याला या कोरोनाच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे, चायनाबद्दलची नाराजी जगभरची असेल, त्यामुळं येणारे इंडस्ट्रीज असतील तर त्यांना आपल्याला कुठंतरी एक चांगली ट्रीटमेंट द्यावी लागेल. एक व्यवसायाभिमुख असं वातावरण निर्मिती भारतामध्ये करावी लागेल की जेणेकरून बहुतांशी चायनामध्ये ज्या इंडस्ट्रीज आज नाराज आहेत त्या भारतात येण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला एक रेड कार्पेट ट्रीटमेंट म्हणल्यासारखी एक त्यांना परिस्थिती निर्माण करावी लागेल. त्यांना तशा सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या लागतील किंवा जी निर्णय क्षमता प्रशासनाची आहे ते कुठेतरी वाढवावी लागेल. काय झालंय पाठीमागच्या एक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासन एक वेगळ्या दडपणाखाली किंवा वेगळ्या भीतीच्या सावटाखाली असल्यासारखं वागतंय असं एक जाणवतं की मी कुठेतरी अडचणीत येईल का, माझ्यावरती कुठेतरी ब्लेम येईल का, माझ्यावरती कुठेतरी ब्लॉट येईल का, मग अगदी त्या कागदाचा किस पाडणे आणि त्याच्यातून जे काही चांगलं व्हायचं ते तर होत नाहीच, परंतु जे काही आपण सांगितल्याप्रमाणे लाल भीतीचा कारभार ज्याला म्हणतो आणि त्याचा त्रास फक्त सर्वसामान्यालाच होतो असं नाही तर सर्वसामान्यासोबतच व्यावसायिकाला प्रामुख्यानं होतो आणि त्यामुळं व्यवसायामध्ये जो सेटबॅक बसतो तो जर बसायचा नसेल तर आता आपल्याला या लाल फितीच्या कारभारातून प्रशासनानं थोडंसं बाहेर निघणं ही आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे. बांधकामाचा दर्जा अबाधित राहील किंबहुना त्याच्यामध्ये दर्जामध्ये सुधारणा होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील घरे निर्माण होण्यासाठी काही बदल करणे गरजेचं आहे का, अथवा आपल्या काही सूचना आहेत का शासनाला असं करावं असं? निश्चितपणे. आणि हा जो किमती कमी करणं असेल किंवा बांधकामाची गुणवत्ता आणि बांधकामाचा दर्जा राखणं असेल या गोष्टीसाठी या व्यवसायाशी संबंधित असणारे दोन्ही घटक किंवा आपण 3 घटक म्हणू फार तर हे तिन्ही घटक जबाबदार असतील किंवा तिन्ही घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडणं यासाठी गरजेचं आहे. आता याच्यातला पहिला जर गोष्ट म्हटलं तर दर्जाच्या बाबतीत तर दर्जा अबाधित राखणं ही जशी बांधकाम व्यावसायिकाची बिल्डरची गरज आहे किंवा बिल्डरनं ते करणं गरजेचं आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं शासन स्तरावरती ही आताची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेपेक्षाही अजून कुठेतरी एक चांगली यंत्रणा उभारणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या दर्जा मेंटेन करण्यावरती कंट्रोल ठेवला जाईल आणि बांधकामाचा दर्जा हा चांगला राहील. त्याचबरोबर बांधकामाचा दर्जा राखण्यासाठी एक सर्वात मोठी अडचण ही वाळूची एक मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.
कारण जे नदीच्या वाळूच्या ऐवजी, नदीच्या वाळू वापरण्याला आता खूप लिमिटेशन आलेले आहेत, त्यामुळे नदीच्या वाळूच्या ऐवजी क्रश सँड आपण वापरतो. त्या क्रश सँडची दर्जा, गुणवत्ता मी जे पाहतोय ते बऱ्यापैकी राखली जात नाही. त्याच्यामधलं जे डस्टचं प्रमाण असतं, पावडरचं प्रमाण असतं, ते ज्यावेळेस एक 6-7% जास्त जातं त्यावेळेस कन्स्ट्रक्शनची म्हणा किंवा कॉन्क्रीटची गुणवत्ता ही खाली घसरायला सुरुवात होते आणि मग त्या कॉन्क्रीटचं लाईफ आणि पर्यायानं त्या इमारतीचं लाईफ ही कमी व्हायला सुरुवात होतं. त्यामुळं अशा काही गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तर दुसरा मुद्दा किमतीचा. किमतीच्या बाबतीत मागच्या काही वर्षामध्ये शासनाने प्रामुख्यानं जे अफोर्डेबल हाऊसेस आहेत, परवडणारी घरं आहेत, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल किंवा लोअर इन्कम ग्रुप असेल, यांच्यासाठी जी काही घरं बांधली जाणं गरजेचं आहे किंवा बांधली जात आहेत, त्याच्यासाठी काही सवलती या क्षेत्रामधल्या पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रेसिडेन्शियल झोनमध्ये 1च्या ऐवजी 2.5चा FSI देणं असेल. ग्रीन झोन, नो डेव्हलपमेंट झोनमध्ये कधीच कन्स्ट्रक्शनला परवानगी नव्हती, ती या सेक्टरसाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी परवानगी देऊन त्याच्यावरती 1 FSI कन्स्ट्रक्शनला परवानगी देणं असेल किंवा स्टॅम्प ड्युटी माफ करणं असेल, मोजणीच्या चार्जेसमध्ये माफी देणं असेल, डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये माफी देणं असेल, अशा काही गोष्टी केल्या ज्याच्यामुळं बांधकामाच्या किमती काही प्रमाणात कमी आल्या. परंतु तरी सुद्धा आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आणि त्याच्या अगोदर आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये अजूनही किमती कमी करणं ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. कारण मी प्रामुख्यानं ह्या अफोर्डेबल हाऊसिंगवरती बोलेन आणि अफोर्डेबल हाऊसिंगच्या बाबतीत मात्र म्हणजे जो विकत घेणारा घटक आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा लोअर इन्कम ग्रुपवाला, ज्याचं उत्पन्न 3 लाख किंवा 6 लाखाच्या आत आहे, या मर्यादेतला जो ग्राहक आहे त्याला घराच्या किमती हा त्याच्या खिशापर्यंत गेल्याशिवाय तो घर घेऊ शकत नाही. त्याच्या खिशाचा दर्जा किंवा त्याच्या खिशाची ऐपत ही घराच्या किमतीपर्यंत तो नेऊ शकत नाही, जो की मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय नेऊ शकतो. परंतु त्यामुळंच घराच्या किमती ही त्याच्या खिशापर्यंत नेणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मग शासन स्तरावरती आणखीन काही सवलती देणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि मला वाटतं या घरासाठी काही अजूनही सवलती शासन स्तरावरती दिल्या तर ते शासनाच्या दृष्टीनंही नुकसानीचं निश्चितपणे नसेल. कारण डायरेक्ट टॅक्सेसमध्ये थोडंफार कुठेतरी नुकसान झाल्यासारखं जरी वाटलं तरी इनडायरेक्ट टॅक्सेसिंग जे त्यामुळे वाढणार आहेत, रोजगाराच्या संधी ज्या निर्माण होणार आहेत, अर्थव्यवस्थेला जे डायरेक्ट इनडायरेक्टली बूस्ट मिळणार आहे तेवढं प्रचंड प्रमाणात असणार आहे की काही निर्णय शासन आणि प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये रॉयल्टीच्या बाबतीत काही सवलती देणं असेल, ज्या काही बांधकामाला मंजुरी मिळण्यासाठी ज्या काही प्रीमियम्स असतील त्या प्रीमियममध्ये सवलती देणं असेल, GST मध्ये काही प्रमाणात सवलती दिल्या असल्या तरी अजूनही GST मध्ये मोठ्या प्रमाणात घरासाठी सवलती देणं गरजेचं आहे. सेल डीड वरती काही अजून टॅक्सेस बसतात त्याच्यामध्ये सवलती देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर PMR, MMR या क्षेत्रामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात घराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी या PMR, MMRच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ग्रीन झोनमध्ये कन्स्ट्रक्शन प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अलाउड करणं गरजेचं आहे, जे की आज फक्त 2 किलोमीटरच्या फ्रिंज एरियामध्ये अलाउड आहे. किंवा अगदीच अशक्य असेल तर कमीत कमी त्या 2 किलोमीटरची रेंज वाढवून 10 किलोमीटरमध्ये तरी नेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन ही थीम प्रत्यक्षात वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून बांधकामाची उंची कमी करून आपल्याला त्याच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी करता येतील. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या भविष्यातल्या त्याचा मेंटेनन्स असेल किंवा रनिंग कॉस्ट असेल, जशी की लिफ्टची कॉस्ट असेल किंवा त्या लिफ्टसाठी बॅटरी बॅकअप किंवा जनरेटर बॅकअप, इलेक्ट्रिक बॅकअपचा खर्च असतील, हे खर्च कमी करण्यासाठी त्याचा वापर होणार असेल. त्याचबरोबर काही शासन स्तरावरती ज्या शासनाच्या बांधकाम या अफोर्डेबल हाऊसिंगसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं कुठेतरी क्लबिंग करणंही गरजेचं आहे. जसे की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी 2.5 लाखाची सबसिडी आहे त्याच्या जोडीला बांधकाम कामगार आवास योजना ऑलरेडी जुडली गेलेली आहे, त्याच्या माध्यमातून 2 लाख रुपये मिळतात.
त्याचबरोबर रामाई योजना असेल, शबरी योजना असेल, याच्यामधून जे काही SC आणि ST जे सबसिडी दिली जाते ते सबसिडी सुद्धा याच्यामध्ये त्या वर्गासाठी ऍड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अमृत योजनेसारख्या ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कंबाईंड योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून, कारण ह्या योजना प्रामुख्यानं शहराच्या नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर म्हणजे फ्रिंज एरियामध्ये होणार आहेत, ज्या ठिकाणी की एक्सटर्नल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मग वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज असेल, सिवरेज असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, हे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर ते अमृत योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी शासन स्तरावरून अपेक्षित आहेत, त्याचबरोबर काही रिसर्च या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं कॉस्ट कटिंगच्या बाबतीत, घराच्या किमती कमी करण्याच्या बाबतीत रिसर्च याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. जसं की आता आपण मायवन टेक्नॉलॉजी वापरतो, मायवन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं घराच्या किमतीही काही प्रमाणात कमी करण्याबरोबरच आपल्याला घर बांधणीचा वेळ कमी करणं, वेग वाढवणं हे जसं शक्य आहे तसंच एक उदाहरण देतो की ह्या मायवन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा ज्याला आपण ॲल्युफॉर्म टेक्नॉलॉजी म्हणतो, तर त्याच्यामध्ये शेअर वॉल आणि पार्टिशन वॉल या दोन्ही RCC मध्ये डिझाईन केले जातात. त्याच्याऐवजी शेअर वॉल RCC मध्ये आणि त्याच्या पार्टिशन वॉल आहेत ह्या ट्रॅडिशनल पद्धतीनं किंवा हलक्या नवीन पद्धतीच्या ज्या काय आता विटा निघालेल्या आहेत त्याचा वापर पार्टिशन वॉलसाठी जर आपण केला तरी घराच्या किमती आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यावरतीही शासनाने याच्या रिसर्चवरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या काही आपण ही घरं ज्यावेळेस नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर बांधतोय त्यावेळेस कमर्शियल कॉम्पोनंट तिथं उपलब्ध नसणार आहे. त्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 3% कमर्शियल कॉम्पोनंट दिलेला आहे, त्याच्याऐवजी जर तो वाढवून 15% केला तर कमर्शियल कॉम्पोनंटची गरज तर भागून निघेलच, परंतु त्याबरोबर त्याचं क्रॉस सबसिडाईज करून घराच्या किमती सुद्धा आपल्याला कमी करणं शक्य होईल. त्याचबरोबर हे झालं शासनाच्या बाजूनं, पण त्याचबरोबर बँकर्सनी हा जो वर्ग आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा LIG यांना त्याचं बॅलन्स शीट, ITR किंवा त्यांचं नोकरीचं जे काही सॅलरी सर्टिफिकेट असतं याच्याशिवाय फक्त KYC वरती लोन देणं गरजेचं आहे. कारण हा वर्ग लोन न घेता फक्त स्वतःच्या खिशातल्या पैशांनी घर स्वतःचं विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे बँकरचीही ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर बिल्डर डेव्हलपरचीही जबाबदारी आहे की जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे त्या प्रॉफिटेबिलिटी आपण कमी करून कमीत कमी नफा घेऊन आणि विक्री जी आहे ते पहिल्या स्ट्रोकमध्ये सुरुवातीला प्रोजेक्ट लॉन्च केल्याबरोबर 100% बुकिंग किंवा विक्री त्याची करता आल्यामुळं जे काही त्याच्यासाठी बँकेकडून फायनान्स किंवा प्रायव्हेट फायनान्सेस घेऊन त्याचं व्याजाचं लोडिंग त्या कन्स्ट्रक्शनवरती होतं आणि ज्याच्यामुळे घराच्या किमती अजून वाढत जातात. हा फॅक्टर जर टाळला आणि घराच्या किमती थोड्याशा कमी ठेवल्या, आपली प्रॉफिटेबिलिटी अपेक्षा थोडी कमी जर ठेवली तर त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी बांधकाम व्यावसायिकाचंही भलं होणार आहे आणि घराच्या किमती त्याच्यामुळेही कमी होऊ शकतात. त्यामुळे ह्या तिन्ही फॅक्टरने एकमेकाच्या हातात हात घालून जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आपल्याला बांधकामाच्या किमती भविष्यात कमी झालेल्या बघायला मिळतील आणि त्याचा लाभ जे काय आज बेघर आहेत त्याला तर होईलच, परंतु ह्या क्षेत्राला बूस्ट मिळाल्यामुळं आपल्याला जो काही सर्वात महत्त्वाचं ह्या लॉकडाऊनमुळं किंवा याच्यामुळे मोठी जी समस्या रोजगाराची निर्माण झालेली आहे ती रोजगार निर्मिती सर्वात महत्त्वाची गोष्ट मिळू शकेल आणि जे अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळायला पाहिजे ती त्यामुळं निश्चितपणे मिळू शकेल. कारण बांधकाम क्षेत्र हे असं आहे की भारतामध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या नंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करू शकणारं एक क्षेत्र असल्यामुळं निश्चितपणे आपल्याला ह्याच्यावरती या अँगलनी विचार करणं गरजेचं आहे. बांधकाम क्षेत्रासाठी ग्रामीण, शहरी आणि महानगरे यापैकी कोणत्या क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होतील? तसं तर तिन्ही क्षेत्रामध्ये संधी आहेत. महानगरामध्ये ही प्रचंड स्कोप आहे, पण महानगरामध्ये जाग्यांच्या किमती प्रचंड असल्यामुळं
घराच्या किमती खाली आणायला जे अवघड जात आहे, त्याच्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे फ्रिंज एरियामध्ये जर घरं वाढवली, फ्रिंज एरियामध्ये अलाउड केलं महापालिका क्षेत्राच्या बाहेर एक 10 किलोमीटरपर्यंत, तर निश्चितपणे जाग्यांच्या किमती कमी झाल्यामुळं घरांच्या किमती कमी करणं शक्य होईल. तिथेही खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. त्याचबरोबर जे निमशहर आपण म्हणतो, जसं की नगरपालिका क्षेत्र असतील, मग बक या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात घराची नीड आहे. फक्त फरक एवढाच आहे की महापालिका किंवा क्षेत्रामध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये हा स्कोप हा लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या दोन्ही घटकासाठी आहे. म्हणजे ज्याचं उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे, ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे अनुक्रमे, ह्या दोन्ही घटकासाठी आहे. परंतु आपण जर निमशहरी किंवा ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये लोअर इन्कम ग्रुप ज्याचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे, अशा लोकांना बऱ्यापैकी स्वतःच्या मालकीची घरं आहेत. मग या ठिकाणी मात्र इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे, 3 लाखाच्या आत ज्याची उत्पन्न मर्यादा आहे, म्हणजे थोडक्यात जे कोण पानटपरीचा व्यवसाय करतात किंवा कुठेतरी हातगाड्याचा व्यवसाय असतो किंवा कुठेतरी प्रायव्हेट एखाद्या सोन्याच्या दुकानी, कापडाच्या दुकानी, किराणा दुकानी काम करणारा वर्ग असेल, रिक्षा चालवणारा असेल, तर अशा स्वरूपाचा किंवा गॅरेजवरती काम करणारा सेल्फ एम्प्लॉईड पर्सन असेल, तर या अशा लोकांसाठी मात्र ग्रामीण भागामध्ये घराची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. आणि ग्रामीण भागामध्येही इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे, ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे, त्याच्यासाठी हीच घराची गरज. ग्रामीण भागामध्ये घरं जरी असली तरी बहुतांशी घरं ही कच्ची घरं आहेत, ज्याला आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या भाषेत तिथं कच्ची घरं असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पक्क्या घराची निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या तिन्ही ठिकाणी किंवा तिन्ही विभागामध्ये घराची आपल्याला गरज असल्याचं जाणवतं. पूर्वप्रांतीय नागरिक विशेषतः म्हणजे बिहारचे वगैरे जे आपले इथं रोजगारासाठी येत होते, ते जर परत आलेच नाही तिकडं, त्यांची जर अशी मानसिकता झाली की परत आता आपलं घर सोडून जायचंच नाही, तर त्याचा काय परिणाम होईल आणि महाराष्ट्रीयन तरुणांनी काय केलं पाहिजे? नाही, आता जे बांधकाम क्षेत्रातले बांधकाम क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं बिहार आणि ओरिसा आणि पश्चिम बंगाल या ठिकाणचे कामगार मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत होते. त्याचबरोबर जे काही स्किल वर्क आहे, ते स्किल वर्कसाठी राजस्थानी मिस्त्री गवंडी असतील, मिस्त्री असतील, कार्पेंटर असतील, हेही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतायत. आता याच्यापैकी जे कामगार महाराष्ट्र सोडून आत्ता गेलेले आहेत, ते जर महाराष्ट्रात परत आलेच नाहीत, तर त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रीयन तरुणांना हे खरं तर एक रोजगाराची खूप मोठी संधी या क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रीयन तरुणांनी पुढं होणं गरजेचं आहे. शासनाने आणि बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्या कारण हे काही खूप मोठं तसं अवघड तंत्र नाहीये. त्यामुळे त्यांना जर 1, 2, 3 महिने, 4 महिने, 6 महिने व्यवस्थित प्रशिक्षण दिलं गेलं तर तेही चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकतात. आणि जे बेसिकली ग्रामीण भागामध्ये एक बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये मग ते निमशहरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल, तर त्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील युवकांना या निमित्तानं खरं तर रोजगाराची खूप मोठी संधी निर्माण झाली. आता जसं की जागतिक स्तरावरती आपण म्हणतो किंवा चायनामधून ह्या इंडस्ट्रीज चायनाच्या बाहेर यायला इच्छुक आहेत. मग जे आज जगातल्या सर्व देशामध्ये जर बघितलं तर भारत हा सर्वात युवा देश आहे. इथं तरुणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं मॅनपॉवर जी आहे ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, असा विचार जागतिक स्तरावरती ज्यावेळेस केला जातोय आणि हे जे मॅनपॉवर आहे ते उद्योग व्यवसायासाठी आपल्याला उपयोगात चांगल्या पद्धतीने येऊ शकते. म्हणून हे जागतिक पातळीवरचे व्यावसायिक ज्यावेळेस भारतामध्ये यायला इच्छुक आहेत, तर त्यावेळेस महाराष्ट्रातील युवकांनीच ह्यासाठी मागं का राहायचं? महाराष्ट्रातील युवकांनी प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रामध्ये प्रावीण्य का मिळवू नये? आज कुठतरी रोजगारासाठी जरा अनस्किल्ड लेबर म्हणून गेलं तर कुठतरी 250-300 रुपयावर काम करण्यापेक्षा जर स्किल त्यात निर्माण करून घेतलं, एक 4-6 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं, तर स्किल्ड वर्कर म्हणून 1000, 1200, 1500, 2000 पर डे इथपर्यंत आपण पैसे त्या क्षेत्रामध्ये कमवू शकतो. आणि जिथं बिहार, राजस्थान किंवा UP, ओरिसा
पश्चिम बंगाल या ठिकाणचे स्किल्ड लेबर इथे येऊन मोठ्या प्रमाणात त्यांची उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत होते, तर ते आपल्या महाराष्ट्रीयन युवकांनी का मिळवू नये याच्यासाठी मला वाटतं शासनानेही पुढाकार घेणं गरजेचं आहे, बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, जे पॉलिटिशियन आहेत किंवा समाजसेवक म्हणून समाजामध्ये काम करतायत, ज्या सामाजिक संस्था आहेत, या सर्वांचं ह्याच्यामध्ये ड्युटी आहे, सर्वांचं काम आहे की थोडासा प्रत्येकाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. मला वाटतं सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे जे तरुण आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये पुढे आणलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे पत्रकार आहेत किंवा सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या प्रत्येकाने या तरुणामध्ये एक जागरूकता निर्माण केली पाहिजे, जेणेकरून हे तरुण या संधीचा फायदा घेण्यासाठी पुढे येऊ शकतील. आणि जर मग इथल्या स्थानिकांनाच संधी मिळत असेल, स्थानिकच याच्यामध्ये पुढे येत असतील, तर मग महाराष्ट्रीयन व्यावसायिक सुद्धा परत ओरिसा आणि बिहारवरून त्या लोकांना बोलवून घ्यायच्या भानगडीत पडणार नाहीत आणि दोन्ही गोष्टी, व्यावसायिकाचे काम भागेल आणि त्या निमित्तानं स्थानिक स्तरावरती रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकेल. सार्वजनिक कामाचा दर्जा विशेषतः आता शासनानं जर ते काम केलं, उदाहरण ते रस्त्याचं जर उदाहरण असेल तर ते शासनाने स्वतःहून केलं तर ते चांगल्या दर्जाचं होतं, आणि जे जर ठेकेदाराला दिलं तर त्यामध्ये काहीतरी तफावत दिसून येते, त्याच्या दर्जा त्यात राहत नाही. मग अशा सार्वजनिक कामाच्या बाबतीत शासनानं स्वतःचे नेटवर्क उभारूनच करावं का व्यावसायिकाकडून करून? नाही, शासनाने स्वतःचं नेटवर्क उभा करून किंवा डिपार्टमेंटली वर्क करणं हे प्रॅक्टिकली आता शक्य राहिलेलं नाहीये, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. कुठतरी किरकोळ कामं जर असतील तर ते ठीक आहे, पण ते सुद्धा आता प्रॅक्टिकली शक्य नाहीये. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातूनच काम करणं ही जागतिक पातळीवरतीही जर आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून इव्हन दो कशाला आता जे बिल्डर्स डेव्हलपर्स आहेत त्यांनी स्वतः इन हाऊस काम करणं 90% बंद करून टाकलेलं आहे. ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच काम देतात. परंतु प्रायव्हेटमध्ये जी सिस्टम आहे ती सिस्टम गव्हर्नमेंटमध्ये अंगीकारली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये थर्ड पार्टी त्याच्यावरती जो कंट्रोल ठेवला जातो तो कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आता आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये जर पाहिलं तर बांधकामाच्या गुणवत्तेमध्ये दर्जामध्ये निश्चितच आपल्याला फरक बघायला मिळतो. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची गुणवत्ता नियंत्रण करायचं जे काम आहे, दर्जा नियंत्रणाचं जे काम आहे, क्वालिटी कंट्रोलचं जे काम आहे, ते मला दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की शासकीय पातळीवरती ज्या प्रामाणिकपणे किंवा ज्या प्रामाणिकपणे म्हणण्यापेक्षा ज्या क्वालिटीचं किंवा जेवढं लक्ष देऊन करणं गरजेचं आहे, जेवढी ती यंत्रणा सक्षम असायला पाहिजे तेवढी यंत्रणा ते सक्षम असल्याचं नाईलाजाने हे कबूल करावं लागेल की दिसत नाही. आणि त्यामुळं ह्या गुणवत्ता नियंत्रणावरती परिणाम होतो. त्यामुळं गुणवत्ता नियंत्रणावरती शासनाने आणि शासकीय जे विभाग आहेत त्या विभागाने लक्ष देणं हे काळाची गरज आहे. कारण बघतो आपण की त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम बहुतेक छोटे जी कामं असतील याच्या बाबतीत येतो. जर आपण नॅशनल हायवे सारखी जर कामं बघितली तर तिथं गुणवत्ता नियंत्रणाची जी काही सिस्टम बसवलेली आहे तिथं जसं एक कन्सल्टन्सीज अपॉइंट केलेले आहेत, थर्ड पार्टी त्याचं असेसमेंट करणं गरजेचं ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे ही छोटी जी कामं असतील किंवा इतर ज्या शासनाच्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनुसार थर्ड पार्टी असेसमेंट असेल किंवा PMCs असतील तर ह्या सक्षम PMCs नेमणं आणि गुणवत्ता नियंत्रणाची ती पॉलिसी वापरणं ह्या जर केलं तर निश्चितपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामं देऊन सुद्धा गुणवत्ता नियंत्रण झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आपण जर नॅशनल हायवेची जी कामं चालू आहेत खरोखर त्याच्यामध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी जी काय पॉलिसी अडॉप्ट केली किंवा जी काही सिस्टम बसवली ते अत्युत्कृष्ट आहे. तुम्ही जर कुठल्याही नॅशनल हायवेच्या कामावरती गेलात तर तुम्हाला तिथं गुणवत्ता नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं होताना दिसेल. खरं तर त्याच्यावर तो टॉपिकच एवढा मोठा आहे की त्याच्यावरती 1 तासभर जरी बोलायचं म्हटलं तरी आपल्याला बोलता येईल. परंतु ओझरता एवढाच उल्लेख करतो की त्याच्यासाठी ती सिस्टम मध्ये थोडासा चेंज करणं निश्चितपणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही नवीन कायदे निर्माण करण्याची काही गरज आहे? अजिबात नाही. कायदे काय आहे या कायद्यामध्येच होऊ शकतं, फक्त सिस्टम थोडी बदलायला पाहिजे. कायदा आणि सिस्टम
आहे या कायद्याच्या अंतर्गतच थोडीशी सिस्टम जर चेंज केली, काही पीएमसीज प्रॉपर नेमल्या आता सांगितल्याप्रमाणे, किंवा गुणवत्ता नियंत्रणावरती थर्ड पार्टी त्याचं असेसमेंट जे आहे ते केलं, काही त्या पीएमसीज वरती जबाबदाऱ्या फिक्स केल्या, तर ह्या गोष्टी क्वालिटी कंट्रोलिंग निश्चितपणे होऊ शकतं. परदेशात वापरले जाणारे तंत्रज्ञान आपल्या देशातील तंत्रज्ञान यामध्ये काय फरक आहे का? प्रगत तंत्रज्ञानासाठी विशेष काही योजना निर्माण कराव्या लागतील का? आता भारतामध्ये सुद्धा हे सगळ्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे, परंतु सध्या हे जे प्रगत तंत्र, म्हणजे मी बांधकाम व्यवसायापुरतं जर बोलायचं म्हटलं तर बांधकाम व्यवसायामध्ये जे प्रगत तंत्रज्ञान आपल्या इथं आलेलं आहे त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे ॲलिफॉर्म टेक्नॉलॉजी जी आहे, ज्याला आपण मायवन म्हणतो, तर ती टेक्नॉलॉजी असेल, 3D होम्सची टेक्नॉलॉजी असेल, हे सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या इथं आलेल्या आहेत. फक्त होतंय काय ह्याच्यामध्ये, ह्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत ज्याच्यामुळे की गुणवत्ता नियंत्रण चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं, त्याच्यामध्ये बांधकामाचा स्पीड मिळून बांधकाम कमी वेळामध्ये होऊ शकतं, बांधकामाच्या किमती कमी होऊ शकतात, क्वालिटी मेंटेन होऊ शकते. फक्त याच्यासाठी काय, ह्या टेक्नॉलॉजीसाठी स्कीम्स ह्या मोठ्या असणं गरजेचं आहे. क्वांटम जो आहे त्याचा तो मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्यामुळं ते जर असेल तर आपली तर आहेच. फक्त आता याच्या पुढे जाऊन हायराईजच्या बिल्डिंग बांधायच्या असतील, उंच इमारती बांधायच्या असतील, खूप कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स असतील. आपण आज बघतो की फ्लायओव्हर्स वगैरे खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे फ्लायओव्हर्स असतील, मेट्रोची कामं असतील, म्हणजे हे टेक्नॉलॉजी आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त याच्यामध्ये आजपर्यंत जो एक सेक्टर दुर्लक्षित केला गेला की आजपर्यंत म्हणजे भव्य दिव्य कामं करण्यासाठी टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करता येईल हे आपण बघितलं. परंतु आता आपल्याला भव्य दिव्य न करता इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी घराच्या किमती कमी करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करता येईल याच्यावरती मात्र निश्चितपणे रिसर्च करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये स्कोप ही आहे आणि जे सिव्हिल इंजिनियरची नवीन पिढी आहे त्यांनी त्याच्यावरती रिसर्च करून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे की घराच्या किमती कमी कशा करता येतील. कारण हा एक खूप मोठा सेक्टर आज आपल्याकडे उपलब्ध आहे. या सेक्टरमधला खूप मोठा ग्राहक, आज जर बांधकाम क्षेत्रामध्ये आपण ग्राहक म्हणून पाहिलं तर मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग याच्यामध्ये घराची नीड, रिक्वायरमेंट आता खूप थोडी राहिलेली. जी खरी घराची गरज आहे ती इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि LIG याच्यामध्ये आपण बघतो. मेट्रो सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यातील वर्ग हा इकॉनॉमिकली विकर सेक्शन मधील येतो, काही प्रमाणात LIG मधलाही येतो, किंवा बरेचसे रेंटल हाऊसेस. म्हणजे अगदी विचार जर ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा जर केला तर एक 5-10% सुद्धा लोकांना घर नाहीत, म्हणजे 90% लोक बेघर आहेत. पण त्यांची घराची गरज कशी आहे, त्यांच्या खिशाला परवडेल अशी. त्यामुळे त्यांच्या परत विषय तिथंच येतो कुठल्याही मार्गाने गेलं तर, की आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये घरं जर उपलब्ध करून दिली तर या परिस्थितीत सुद्धा घराला ग्राहक उपलब्ध आहे. आणि त्यासाठी परत अजून तो टेक्नॉलॉजिकली जरी बघितलं तरी आपल्याला अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध करणं किंवा त्यावर रिसर्च करून निर्माण करणं गरजेचं आहे की जेणेकरून घराच्या आपल्याला किमती कमी करणं शक्य होईल. शालेय शिक्षण एखाद्याने डिग्री जरी घेतली तरी त्याला प्रत्यक्षात ज्यावेळेस तो रोजगाराच्या संधीसाठी जातो त्यावेळेस त्याच्याकडे ते स्किल नसतं. मग शालेय अभ्यासक्रमातच असे काय किमान कौशल्य वगैरे असे काय शिक्षणात बदल करणे गरजेचं आहे का? त्याने म्हणजे लाजलं नाही पाहिजे परत काम कुठल्या एखाद्या शालेय शिक्षणामध्ये झालं किंवा कॉलेज शिक्षणामध्ये असेल किंवा टेक्निकल एज्युकेशन जे आहे त्या ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज देण्याची गरज आहे. कारण मी पाहतो की BE सिव्हिलहून बाहेर पडलेल्या तरुणाला सुद्धा जर ज्यावेळेस तो बांधकाम क्षेत्रामध्ये येतो किंवा एखाद्या साईटवरती जातो किंवा त्याला ज्यावेळेस आम्ही आता काही इंटरव्ह्यूज घेतो, त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याला विचारलं तर अक्षरशः त्याला प्रॅक्टिकल नॉलेज 5% सुद्धा नसतं. ही खरोखर खूप ह्या दुर्दैवी गोष्ट आहे. मला वाटतं कमीत कमी इंजिनिअरिंग सेक्टरमधल्या ज्या मग ते डिप्लोमाज असतील, डिग्रीज असतील, इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना सुद्धा बांधकाम क्षेत्रामधलं 5% सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. आणि मग ते प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यामध्ये 2-2, 5-5 वर्ष घालवावी लागतात. आणि मग 5-5 वर्ष तिकडं घालवल्याच्या नंतर अगदी कमी पगारात नोकरी करणं असेल किंवा बांधकाम क्षेत्रालाही त्यांचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही.
त्यामुळं ही अत्यंत खरी गोष्ट आहे की याच्यामध्ये इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज देणं गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर जे डिप्लोमा किंवा एक ITI सारखे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये सुपरवायझरी टाईपचे जॉब्स मिळू शकतात त्याचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी संधी आहे. आज आम्ही बघतो बांधकामावरती सुपरविजनसाठी म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टर सोडून सुद्धा जो दुसरा एक सुपरवायझरी घटक आपल्याला लागतो त्याचीही मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वानवा आपल्याला बघायला मिळते. किंवा अगदी सिव्हिल ड्राफ्ट्समन वगैरे ह्या गोष्टी आहेत ते म्हणजे हे जे हा जो वर्ग आहे तो सुद्धा मिळत नाहीये चांगल्या प्रकारचा. म्हणजे काय झालंय, एका बाजूला बेरोजगारी आपल्याला वाढलेली दिसते आणि दुसऱ्या बाजूला चांगला प्रशिक्षित ज्याला टेक्निकली साऊंड असणारा असा कर्मचारी वर्ग किंवा इंजिनिअरिंग सेक्टर मधला वर्ग आपल्याला मिळताना दिसत नाही. म्हणजे ही खूप विरोधाभास आहे. एका बाजूला बेरोजगारी आहे, दुसऱ्या बाजूला त्या क्षमतेचा मिळत नाहीये. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये थोड्या नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल करायची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मग ते शालेय क्षेत्रापासून त्यांच्या ग्रॅज्युएशन क्षेत्रापर्यंत पूर्णपणे आता प्रॅक्टिकल स्वरूपाचं नॉलेज विद्यार्थ्याला मिळेल या पद्धतीचं शिक्षणात अगदी आमूलाग्र म्हणता येईल असा बदल करणं ही आज काळाची गरज आहे.